महाराष्ट्रातील एका गजबजलेल्या बसस्टँडवर दुपारची ऊन तापत होती. रोजप्रमाणे खाद्य विक्रेते आपल्या टोपल्या घेऊन धावपळ करत होते. त्यांच्यातच रमेश नावाचा एका गरीब घरातील तरुण भेळ वडापाव विकत होता. त्याच्या कष्टाच्या कमाईवर त्याचे घर चालत होते. पुणे जळगाव मार्गावर जाणारी एक नारंगी शुभ्र बस थांबली तेव्हा प्रवाशांची लगबग सुरू झाली. खिडक्यांतून हात बाहेर येत होते आणि रमेशसारखे विक्रेते त्यांच्याशी बोलत होते. त्याच वेळी एका तरुण प्रवाशाने खिडकीतून आवाज दिला, भेळ दे भाऊ, लवकर. रमेशने भेळचे पाकिट दिले. प्रवाशाने पैसे देण्यासाठी हात हलवला, पण त्याच क्षणी कंडक्टरची शिट्टी वाजली आणि बस सुरू झाली. रमेशने ओरडून सांगितले, साहेब, माझे पैसे अजून दिले नाहीत. पण बस वेगाने पुढे निघू लागली. रमेश जीव तोडून बसच्या मागे धावू लागला. एका हातात भेळीची टोपली, दुसऱ्या हाताने बसकडे हातवारे करत. त्याचा आवाज गडबडीत हरवत होता. बसचालक गणपत पाटील यांनी रिअर व्ह्यू मिररमध्ये रमेश धावताना पाहिले. क्षणात त्यांना परिस्थिती समजली. 20 वर्षांच्या अनुभवाने त्यांना कळले की प्रवाशाने पैसे न देता खाद्य घेतले असावे. त्यांनी बस थांबवली नाही तर थेट हायवे पोलीस स्टेशनकडे नेली. बस पोलीस स्टेशनसमोर थांबताच प्रवाशांमध्ये खळबळ माजली. पोलिसांनी विचारणा केली. अखेर एक तरुण प्रवासी थरथरत उभा राहिला आणि म्हणाला, सर, मी भेळ घेतली, पण बस सुरू झाल्याने पैसे देता आले नाहीत. तेवढ्यात रमेशही पोहोचला. त्याच्या डोळ्यांत भीती होती, पण बसचालक त्याच्याकडे येऊन म्हणाले, घाबरू नको, तुझे पैसे तुला मिळायला हवेत. प्रवाशाने लाजून आपली चूक मान्य केली आणि रमेशच्या हातात पैसे दिले. पोलिसांनी त्याला समज देऊन सोडले. ही संपूर्ण घटना पाहून इतर प्रवासीही प्रभावित झाले. सर्वांनी बसचालक गणपत पाटीलचे कौतुक केले, कारण त्यांनी एका गरीब विक्रेत्याच्या हक्कासाठी उभे राहण्याचे धैर्य दाखवले.